क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथील ग्रामदैव श्री भगवती मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय। राज्यभरातून भगवती मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना सुलभ दर्शनासह अन्य सुविधा व सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टने तयारी केली आहे। नवरात्र महोत्सवात येथे भक्ती आणि शक्तीचा अलौकिक संगम पाहावयास मिळतो। तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी माता आणि कोल्हारची भगवती माता असे आशिया खंडातील एकमेव प्रसिद्ध 3.5 शक्तिपीठांच्या एकत्रित वास्तव्याने पुनीत झालेल्या भगवती मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक हजेरी लावतात। नवरात्र महोत्सवानिमित्त भगवती मातेला दररोज अभिषेक झाल्यानंतर पहाटे 5 वाजता भाविकांसाठी देवी दर्शन खुले होईल। त्यानंतर 5:15 वाजता काकड आरती तर सायंकाळी 7:15 वाजता महाआरती होणार आहे। नवरात्र काळात तसेच मंदिर गाभाऱ्यात आकर्षक पुष्प सजावट केली आहे। कोल्हार येथील महिलांच्या मागणीवरून या वर्षीपासून दांडिया स्पर्धांचं आयोजन करण्यात आले। दुर्गा सप्तशती पाठाचं आयोजन करण्यात आले। नवरात्र महोत्सव काळ शुक्रवार 4 ऑक्टोबर ते शुक्रवार 11 ऑक्टोबर या काळात भगवती देवी मंदिरामध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठ, श्री स्वामी समर्थ जप, नवार्णव मंत्र जप, महामृत्युंजय जप या आई साहेबांच्या उच्च कोटी सेवांचं आयोजन करण्यात आले। कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही धार्मिक सेवा 2011 सालापासून नवरात्रोत्सवामध्ये दुर्गा सप्तशती पाठाचं आयोजन केलं जात आहे। 9 दिवस कीर्तन होणार। नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज सकाळी 10 वाजता कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली असून समृद्धीताई राऊत, ईश्वर महाराज कदम शास्त्री, मनोहर महाराज सिनारे, मधुसूदन महाराज, गणेश महाराज मरकळ, अर्जुनगिरी महाराज, शीतलताई साबळे, अर्जुन महाराज तनपुरे आदींचं कीर्तन होणार आहे। SRB न्यूज साठी संतोष बोर्डे, कोल्हार भगवतीपूर। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।